नमस्कार, मी मिसेस उज्ज्वला चिटणीस. गुलमोहरची माहिती आम्हाला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडून कळली, डॉक्टर होनपानकडून. त्यावेळेला आई माझी कृष्ण हॉस्पिटलला ॲडमिट होती ऑक्टोबर 2022मध्ये. त्यांनी जस्ट एक महिन्याभरापूर्वी इथे सुरू केलेलं आणि घरी तिची जेव्हा डॉक्टर केळकरांनी सांगितलं की तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता, त्यावेळेला घरी सोय होत नव्हती तिची एवढी चांगली, कारण आमचा घरचा अनुभव अटेंडंटचा चांगला नव्हता. सो त्यांनी सजेस्ट केलं की इकडे तुम्ही बघून घ्या, आवडलं तर इकडे आपण त्यांना शिफ्ट करू. सो आम्ही ऑक्टोबरमध्ये तिला इकडे शिफ्ट केलं. अप टू डिसेंबर 2023पर्यंत आई इथे होती. तिचं एज होतं 89 आणि इथे खूप चांगली, म्हणजे आई वॉज व्हेरी स्ट्रिक्ट इन सर्टन केसेस, बट ती एवढ्या छान रीतीने इथे ॲडजस्ट झाली सगळ्या म्हणजे स्टाफबरोबर आणि सरांबरोबर वगैरे, की देन फायनली तिला मी मध्ये मध्ये घरी न्यायचे, पण तिला इच्छा नव्हती घरी यायची. ती म्हणजे मी इथेच राहते, इथे माझं चांगलं रुटीन सेट झालं आहे. एवढी चांगली केअर तिची घेतली गेलेली. बेसिकली स्टाफ चांगला आहे, खूप मनापासून करतात. म्हणजे असं नाही की नुसतं तोंड देखलं करतात, सर आल्यावर किंवा नातेवाईक आल्यावर, मनापासून सगळं करतात. जेवण इथलं खूप छान आहे, हेल्दी आहे आणि प्रत्येक पेशंटच्या मानाने व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे जेवणाचं, म्हणजे डाएट शेड्यूल केलेलं आहे. नर्सिंग तर आहेच आहे चांगलं, ॲम्ब्युलेशन आहे, जिथे गरज आहे तिथे फिजिओथेरपी वगैरे सगळं ते मॅनेज करतात आणि म्हणजे काही कंप्लेंट करायचं हे नाही. आणि इनफॅक्ट आई गेल्यानंतर पण त्यांनी इतकी आम्हाला मदत केली, कारण आई माझी गेली रात्री 11:15. त्याच्यानंतर मॉर्ग फॅसिलिटी, ॲम्ब्युलन्स फॅसिलिटी, दुसऱ्या दिवशी सगळं स्मशानाचा पास वगैरे सगळं जयेश सरांनी रात्री 2:30-3पर्यंत आमच्याबरोबर राहून सगळी आम्हाला सोय करून दिली, सो दॅट नेक्स्ट डेला आम्हाला काहीच त्रास झाला नाही. सो त्याच्यामुळे आमचे बियॉन्ड पेशंट डॉक्टर रिलेशन्स अजूनही मेंटेन आहेत. आम्ही दर आठवड्याला येऊन सगळ्यांना भेटतो, स्टाफला, स्पेशली मावशींना वगैरे सगळ्या. आणि ते पण आपलेपणाने, म्हणजे काही असेल स्पेसिफिक फंक्शन वगैरे तर आवर्जून बोलवतात आम्हाला की तुम्ही या म्हणून इथे. सो खूप छान फॅसिलिटी आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इवन मुंबईसारख्या ठिकाणी आत्ता गरज आहे अशा फॅसिलिटीची, जे पैशाकडे बघत नाहीत. म्हणजे त्यांनी कधी आम्हाला पैशाकरता त्रास दिला नाही. आम्ही पण ॲडव्हान्स पेमेंट नेहमी करायचो, पण त्यांनी कधीही सांगितलं नाही आहे. आणि म्हणजे इतर पेशंट्सना पण आम्ही बघितलेलं आहे, मनी इज नॉट द क्रायटेरिया फॉर देम, सर्व्हिस इज. सो आम्ही खूप हॅपी आहोत ॲक्च्युली या सर्व्हिसमुळे. थँक्यू. कुठू